उठले तुम्ही? आम्ही 2 वाजता, आम्ही 4 आणि 5 वाजता. मी तर 3 वाजता तुला बोलत होता, पण मला वाटलं की तू मारशील. अरे प्रिशा तर झोपलीच नाही वाटतं. बापरे, सगळे ट्रिपला चालले. मी तर फक्त 4 तास झोपलो आणि 2 वाजता. तर मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. चला तर मग आज आहे मुलांच्या ट्युशनची ट्रिप, त्यासाठीचा हा ब्लॉग आहे. सकाळची 7:15 वाजलेले आहेत आणि मुलांची एक्साइटमेंट तर तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये पाहणारच आहात. इतकी मजा येणार आहे मुलांना, सगळेजण मस्तपैकी एन्जॉय करणार आहे. पण उठलं आणि 6 वाजेपर्यंत टाइमपास केला. प्रिशा झोपली होतीस? नाही. पूर्ण रात्र का नाही झोपलीस? असं मला झोपच नाही आली. ट्रिपची एक्साइटमेंट. हो. मी तर गादीवर लाचत होता. चेहऱ्यावर ग्लो बघा, ग्लो. स्कूल बस साठी एवढा लवकर येत नाहीत ना मुले. आम्ही 5 पासून जागे, बस जाईल, बस जाईल. एक्साइटेड? येस येस, वी आर व्हेरी एक्साइटेड. तू काय करणार आहे ट्रिप मध्ये? तर बरीचशी मुलं, पालक सगळ्या मुलांना इन्स्ट्रक्शन देत होते आणि बसची वाट बघत होते. यहाँ कोई वापस नहीं आएगा. अपने अपने टिकट के पैसे अपने अपने पेरेंट्स से ले लो. ओके, हाँ. एंजॉय सब करो, एंजॉय करने के लिए जा रहे हैं, बट बदमाशी नहीं करेंगे. ओके, एक बार हम प्रेजेंट लेते हैं. ट्रिप वाले बच्चे, अरे एक पण आ जाओ ना. राम और अभी ऐसे हो जाओ. श्री, तुला ट्रिप मध्ये नाही येत ना? सगळे यस मॅम सांगा. आश्रय, येस मॅम. अदिती, यस मॅम. त्रिशा पाटील, सोनल, एवढे मुलांना इकडे नंतर काढ. एक्साइटमेंट. नाही जाणार तर जाने मत दो किसी को आगे. गाडी नहीं आई. बसण्याची अरेंजमेंटसुद्धा अतिशय मजेदार केली होती टीचरने. जे मस्ती करणारी मुलं आहेत ना, त्यांना थोडंसं शांत असणाऱ्या मुलासोबत पेअर केले होतं आणि त्याच्यामुळे काय झालं ना, थोडंसं आणखी रिलॅक्स वाटलं. मला खूप कौतुक वाटतं छोट्या छोट्या गोष्टींना किती मॅनेज केले त्यांनी, आणि मुलांनी तर अतिशय आनंद घेतलेला आहे ट्रिपचा. बघू शकता तुम्ही. गाडीत बसल्यावर एक वेगळीच मजा, आणि सगळे मित्रमंडळी सोबत असले की किती छान वाटतं ना. लहानपणीचे दिवस आठवले मला, की शाळेची ट्रिप जायची त्यावेळेस काय एस-टी असायची, पण आता सगळ्या गोष्टी सोप्या होऊन गेलेल्या आहेत. त्यामुळे मुलांनाही किती छान वाटतं. एक्शन करके आना है. कोई भी एक्शन करो. जाऊ नका. हाय करो. अरे आप तुम्हाला ऍक्शन करायचे, बाय करायचे त्यांना. बरा काय करतो यार मी. नमस्ते. जिन्होंने 1000 रुपीज दिए हैं वो एक साइड लाइन बनाओ, जिन्होंने 800 दिए है वो एक साइड लाइन बनाओ. चलो जल्दी, जल्दी. मैंने खुद किया.
क्योंकि मेरे को करना था इसीलिए मम्मी कुठे उभी राहू इंडोर गेम्स मध्ये And Ashra Bhaiya doing the bowling. Ma'am playing there. Oh, ma'am is out. Ma'am is playing well. अशा पद्धतीनं मुलांनी खूप सारा एन्जॉय केला आणि मला ट्युशन टीचरला खूप छान अरेंजमेंट केल्याबद्दल त्यांचं फार फार कौतुक वाटतं. एवढ्या सगळ्या मुलांना घेऊन जाणं आणि सगळ्या गोष्टी अरेंज करणं आणि त्याही इतक्या सुंदर. खूप छान वाटलं मला. थोडी काळजी वाटत होती सुरुवातीला, परंतु मुलांनी साथ दिली आणि त्यांनीसुद्धा खूपच छान सगळ्या गोष्टी मॅनेज केल्यामुळे सोपं होऊन गेलं. आणि ही ट्रिप मुलांच्या नेहमीच लक्षात राहणार आहे. कारण कसं आहे, जसं जसं वय वाढतं तसं तसं आठवणी साठवून ठेवल्या पाहिजे. नेक्स्ट टाईम ज्यावेळेस ट्रिपला जाताल त्यावेळेस हा व्हिडिओ त्यांना मी नक्की दाखवणार आहे. चला भेटूया लवकरच. थँक्यू. बाय.